सोलापूरच्या शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यातील बुधवारचा तिसरा दिवस होता, तो म्हणजे होम प्रदीपनाचा। याला मोठे महत्त्व असल्याने भक्तगणांचा होमविधीकडे लक्ष लागून राहिलेले असते। मोठ्या संख्येने भक्तगण या होम प्रदीपन सोहळ्यासाठी उपस्थित राहतात। दरम्यान सोमवारी रात्री मानाच्या 7ही नंदी ध्वजांचे होम मैदानावर अर्थात होम कट्ट्यावर मंगलमय वातावरणात आगमन झाले। शिवयोगी हर सिद्धराम गुरु सिद्धरामा श्री सिद्धरामा अनमिष योगी सिद्धरामा प्राण योगी। प्रथा परंपरेप्रमाणे यात्रेचे प्रमुख मानकरी पुजारी हिरेहब्बू होमकुंडात उतरले। त्यांनी बाजरीच्या पेंडीपासून तयार केलेल्या कुंभार कन्येला शालू नेसवला। याप्रसंगी कुंभार कन्येला शुद्ध गाईच्या तुपाचा अभिषेक घालण्यात आला। त्यानंतर सौभाग्य अलंकार घालून या कुंभार कन्येला मणी, मंगळसूत्र, बांगड्या, जोडवे, हार, दांडा घालून सजवण्यात आले। अत्यंत भक्तिमय वातावरणात हा विधी पार पडला। त्यानंतर विधिवत पूजन झाल्यानंतर कुंभार कन्येला अग्नी देण्यात आला। हे बघा, सोलापूर जिल्ह्याचे माननीय पोलीस आयुक्त माने साहेब, सोलापूर जिल्ह्याचे माननीय कलेक्टर आशीर्वाद साहेब, माननीय महानगरपालिकेचे कमिशनर देवी माता यांचा शिवयोगी आणि श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष माननीय राजमान राजश्री धर्मराज कागाली आणि समस्त ते ट्रस्टीचे परिवार त्यांना मी अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो। हा कार्यक्रम सर्वांग सुंदर होण्यासाठी तुमचं सेवा रुजू झालेला आहे। तुम्हाला सदैव शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद असू द्या असे कळकळीची प्रार्थना आहे। सावकाश सावकाश आता प्रदक्षिण होणार आहे। सावकाश सावकाश अपूर्व नड्री जय जयकार करा, मस्त दिसता बघा। जावा तुम्ही प्रदक्षिण कट करू नका, जावा। चला आता वागणूक आहे बर का। सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीच्या समस्तांना मी धन्यवाद देतो आणि शेतकी प्रदर्शन करून या भागातील शेतकऱ्यांना एक प्रकारचे मूल्यवान मार्गदर्शन करून त्यांना एक त्या शेतीच्या या विषयामध्ये मार्गदर्शन केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देत आहे। शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या पुण्यनगरी पावनभूमी पवित्र क्षेत्र असलेले ह्या पुण्यनगरीची सेवा करणारे भाग्यवान या नगरीमध्ये आहे। त्यांना मी अंतःकरणपूर्वक शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांचा आशीर्वाद असू द्या।